श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः रावणे कथा उत्तर कोपा चढला दुर्धर दारा मारा गर्टिकर अपवित्र अनुवादती गणेशाला वंदन करून संकल्पपूर्वी श्रीराम मंदिर या ठिकाणी आयोजित ब्रह्मपत्र येथील दुसऱ्या अध्यायाचं निमकथन या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी कथन इथपर्यंत आलेलं आहे की त्या ठिकाणी विघ्न निर्माण करू लागलेली हनुमंतराया गुपित रूपामध्ये असताना रावण मेला मेला म्हणून या ठिकाणी बातमी पसरली गेल्यानंतर त्या ठिकाणी जी होती ना ते म्हणले अरे मी जिवंत असताना माझी बातमी या ठिकाणी मेले म्हणून कसं काय या ठिकाणी पसरवली गेली। मग धरा म्हणले ह्यांनाच शिक्षा करू आपण असं म्हणून या ठिकाणी बोलू लागले। माझा सांगत विघ्न प्रकार जरी मारिला गर्टिकार तरी मी हनुमान भूमी मारा केला चमत्कार तो ऐका। हनुमंतरायाने सांगितलं की तो भूमीवर करता मारला गेला असं जरी सांगितलं तरी हनुमंतरायानं दुसरा काय चमत्कार केला म्हणून सांगता गंध स्नेह दीपिका कर्पूर दीपिका नेका अक्षरा लक्ष दोही वाहिने का लकलकिता शोभता। या ठिकाणी काय केलं की आता विघ्न निर्माण केल्यानंतर परत पुन्हा त्या ठिकाणी सुगंधी असं औषध सोडलं गेलं का एक इकडून विघ्न करायचं आणि इकडून सुगंध सोडायचा असं हनुमंतरायाने त्या लंकेमध्ये कार्य चालू केलेलं आहे। पुत्साने ताजे का विजविल्या तिथे का एका ऐसे पाहता जन लोका सभा सकळे का गजबजली। आता या ठिकाणी जो सुंदर प्रकारचा दिवा त्या सभेमध्ये लावलेला होतो त्या सभेमध्ये लावलेला दिवा हनुमंतरायाने आपल्या शब्दाला सगळं विझवून टाकलेला इथं सगळं दिवा विझवून टाकल्यानंतर त्या ठिकाणी अंधकार झाला पूर्ण सगळे लोक इकडे आपल्या त्या लंकेमध्ये ती राक्षस जी होती ना ती सगळी चापू लागली की अचानक अंधार कसा काय या ठिकाणी झाला बाबा असं या ठिकाणी म्हणू लागलेले आहे। बांधिला गर्टिकार ते करे मांडणार मुक्तेची। आता या ठिकाणी काय केलं सभेमध्ये पूर्ण अंधार झाल्यानंतर जे काही गुप्तहेर होते त्या ठिकाणी गुप्तहेराने या ठिकाणी कुटुंबाला लाईट कशी गेली कसला अंधार झाला ह्याचा शोध करायला चालू केला। हनुमंतरायानं सूक्ष्म रूपानं त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांना काय करू लागले गर्टिकार करुणी मुक्त सभेशी शोभला हनुमंत जे जे केले त्याकृत सावचित्त आता त्या ठिकाणी देवबंदी अध्यायामध्ये होते ते गर्टिकार असलेले त्यांना मुक्त केलं हनुमंतरायाने या ठिकाणी मुक्त केलं आणि काही विघ्न हनुमंतराया पुढे करू लागले ऐका म्हणून सांगतात सभेशी पडता अंधारी हनुमंते मांडली चोरी वस्त्र अलंकार शस्त्र वस्त्र नागविली। या ठिकाणी सभेमध्ये पूर्णपणे अंधार झालेला आहे। अंधार झाल्यानंतर ह्यानं काय केलं हनुमंतरायानं आपली कृती चालू केली मला आपण याचं संधी चालू म्हणलं या ठिकाणी काय केलं जी या ठिकाणी सभेमध्ये जे राज्यप्रधान बाकीचे जे लोक मंत्रिमंडळ जे बोलवलेलं होतं ना त्या आलेले जे बसलेले होते त्यांचे सर्वांचे वस्त्र काढून घ्यायला हनुमंतरायाने चालू केलं। एक मने नेली माझी वस्त्रे तो मने नेली माझी शस्त्रे भट म्हणती नेली दोत्रे गुप्त वंदर नागवेली। आता ह्या ठिकाणी हनुमंतरायाने काय प्रताप या ठिकाणी करायचा गुप्त रूपामध्ये आलेला आहे। काही जण म्हणाले अरे माझ्या अंगावरची वस्त्र काढून घेऊन गेला काही जण म्हणू लागले अरे आमची शस्त्र या ठिकाणी ठेवलेली होती। पलीकडे बाजूला वेद पाठन करणारे ब्राह्मण जे होते ते ब्राह्मण म्हणू लागले अरे आमच्या अंगावरची वस्त्र सुद्धा या ठिकाणी त्या गुप्त वंदराने काढून नेलेले आहे असं या सभेमध्ये बोलणं चालू आहे। घेता कान तोडे वस्त्र घेता डोळे पोडे भाऊ वाट घेता भाऊ मोडी गंजी कडून कडे राक्षसा। आता या ठिकाणी हनुमंतराय काय साधं सोपं करायला चालू केलेलं आहे मला अरे ही जर कानात मोठं जरा कुंडल दिसतंय रे म्हणला म्हणजे काय हनुमंतरायानं असं अलगद करून घेतलं का धरला की हिसका मारला हिसका बरोबर त्याचा कान तुटला गेला कान तुटला एकानं सूक्ष्म रूपानं बघितलं अरे आपल्या अंगावरचं वस्त्र ह्या माकडानं म्हणजे हनुमंतरायाने घेऊन चाललेलं आहे असं म्हणून त्यांच्याकडे बघितल्याबरोबर हनुमंतरायाने डोळं फोडलं असं करत त्या हनुमंतरायाने ह्या अंधकार सभेमध्ये चालू केलं। मुकुट घेता मस्तक पोडे कत्ती सूत्रासाठी माझं मोडी मुद्रिका निमित्तांगोळ तोडी केली वेडी राक्षसे। आता याने काय केलं ज्याच्या डोक्यावर असा मुकुट होता ते मुकुट काढून घेतला
काढून घ्यायचा डोक्यावर कान कर असा कोचा मारायला लगेच डोक्याचा 2 मार्क करायचा. पुढे जायचा. पुढे गेल्यानंतर हातामध्ये चमकणारे अंगठी दिसायला लागले त्या अंगठी काढायचा. अंगठी निघायला लागले की बोटासहित तो सोडून घ्यायचा. असा हनुमंतरायाने ग्रंथ त्या ठिकाणी लंकेमध्ये सुरू केलेला आहे. माळा घेता कंठ मोरडे पदकासाठी हृदय फोडी नेसनी घेता लिंगे तोडी केली बापुडी राक्षसे. आता ह्या राक्षसांची फजिती या ठिकाणी हनुमंतरायाने लावलेले. असं गळ्यामध्ये जे अलंकार होतं ते गळ्यातला अलंकार काढून घ्यायला गेलं तसंच नट्ट लावायचं त्याचं. आणि थोडस फॅशन त्या टायमाला पुरवत येतात लागते सोन्याची छोटी होत त्या ठिकाणी काय अलंकार लागते मी या ठिकाणी नोट पदक घातलेलं एकदम असं समोर आलेलं आहे. ते हृदयावर परत असं खाली आलेलं आहे. तुला की आता जसं गंटलचे प्रथा आहे तसं त्या टायमाला मोठं पदक खाली होतं. हनुमंतरायाला वाटतं ही तरी काहीतरी चमकतंय असं धरलं त्याला हिसका मारला आणि एक बुक्की छातीमध्ये मारली. तसा तो राक्षस पाठीमागं पाळला. नेसनी सोडारे लवकरी ना तरी लिंगा वय बाहेरी नको सकत संसारी कैसे परी राक्षस म्हणाले उभा त्याला करायच्या अगोदर आपण त्याला देऊन टाकू का. आपली जी फजिता महाग केलेली आहे तशी आता आपली फजिता नको म्हणून काय झाले आपल्या अंगावरचे वस्त्र काढून त्याला यायला चालू केले. पायी विरोधी वीरांची पूर्ण तयासाठी मोडी चरण बोमलू जाताचे बिग्रान वचन राक्षस. पायामध्ये तोडं घालायची प्रथा तवापासूनची राजा रावणाच्या काळापासूनची. पायातलं तोडं काढून घ्यायला गेलं की पाय असा धरायचा काढ करणं मोडायचा. असं उपसून कुठं घ्यायला ना काढून कुठं पद्धतीने घ्यायला पाय धरायचा मधनं मोडायचा. जर बोंबलायला लागला तर नाही रुगून राहिला बरोबर तोंडावर असा हनुमंतरायाला ठोका टाकायचा. तसा तो राक्षस पाठीमागं पाडायचा. असं करतो त्या हनुमंतरायाने रावणाच्या सभेमध्ये चालू केलेला आहे. संगती बुद्धी बोमलू नकार त्रिशोधी बोमलू जाताना कछाती निशब्दवादी राहावगे. कालवा करू नका का. कालवा केल्यानंतर आपण या ठिकाणी आहेत हे त्यांच्या लक्षामध्ये येतंय म्हणून काय करा आपण गप्प बसा. एखाद्याला तर पुस्तक लागल्याबरोबर तरी मी जर बोंबला गेला हनुमंतरायाला लक्ष द्यायचं कोण आहे हे वर्गाला काय जायचं आणि त्याचं नाक छादायचं. असं कृत्य चालू केल्यामुळं काही जणांनी आपसापसात या ठिकाणी गप्प बसा सांगू नका बोलू नका असं म्हणून या ठिकाणी सांगायला चालू केलं एकमेकाला. वस्त्र अलंकार जोडती पुढे तैसे नाक तवना जोडे ख्यातीला विली माकडे एरुदडे रामागे. या ठिकाणी संकल्प मूर्ती ब्रह्मपत्र त्याच्यासाठी अन्नदानासाठी रामहरी गाथ हे एक 100 रुपयाची देणगी दिलेले म्हणून त्यांचं आभारी आहे. या ठिकाणी एकमेकाला सांगायला गेल्यानंतर त्यांना मारायचं हाणायचं असं कृत्य केलं. कुणी कृत्य करत आहे हे हनुमंतराया कृत्य सगळं करत आहे. प्रत्येकाला धरा मारा कुणाचं नाक छाडायचं कुणाचा हात मोडायचं कुणाला पाय सोडायचं कुणाचं नंद छाडायचं असं कार्य हनुमंतराया या ठिकाणी करत आहे. ते बोलेला गर्टिकार ते विघ्नाले साचार शीतक्षोभावी दुर्बाल दश शिरावधारती. आता त्या ठिकाणी काही जे गर्टिकार म्हणजे प्रधान होते किंवा राखण करणारे जे होते ना हे त्या ठिकाणी बोलू लागले. अरे म्हणले हे असं विघ्न आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये कधीच आलं नाही. का आलं नाही. हा रावण आहे. रावणाच्या लंकेवर विघ्न येणं शक्यच नाही. परंतु आताच कसं काय हे विघ्न आलं असं बरं. मग एक जणांना सांगितलं अरे नाही का म्हणले आपल्या त्या राजानं ती सीता आणलेली रामाचे चोरून ते आणून त्या अशोकवनामध्ये ठेवलेले आणि ती ठेवल्यामुळं तिला राग आला असेल. तिचा जो राग आहे ना तो राग या ठिकाणी आपल्या सभेमध्ये घुसलेला आहे आणि प्रत्येकाशी फटफटता करू लागलेला आहे असं या ठिकाणी काही जण संत म्हणजे तर्क काढू लागले. जानकी शोभत कादभूत तिने सोडीला पुचकेत रावण मेला की जीत कोणी मात सांगेना. आता ही कोण सांगायला गेलं कोण बोलायला गेलं रावणापासून जायचं कुणी रावणाला सांगायचं कुणी बाबा ती सीता सोडून दे इथं नको. आपल्या लंकेमध्ये आपल्या लंकेवर वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी संकट येऊ लागलेले आहेत असं नका करू असं सांगायचं कुठे त्यांना. एकमेकात आपसापसात त्या ठिकाणी राक्षस बोलू लागलेले आहेत. रावण निमाला अंधारी विघ्नाले
बोंब पडली सगळी आपण परी राक्षसा. आपण परी हे आपसात राक्षस एकमेकाला बोलू लागले. काय बोलू लागले? विघ्न आला आपल्या लंकेवर. आपला राजा रावण या ठिकाणी मेला गेला. आपल्यावर आता लंकेचा सगळा धुरळा होणार या ठिकाणी. कुणीही लंकेमध्ये शिल्लक राहणार नाही. अशी एकमेकांमध्ये कुजबूज झालेले. जर आपला राजा रावण जर जिवंत असता तर आपल्यावर हे विघ्न आलं नसतं. असं मनामध्ये ह्या बाकीच्या राक्षसाने योजलेलं आहे. आपला राजा मेला असं म्हणून त्या ठिकाणी बोंब उठले म्हणून सांगतात लंकेमध्ये. मरिला इंद्रजित कुंभकर्ण तया मागे येते रावण. आता दावण धावल कोण राक्षस गण कापती. थर या ठिकाणी हे राक्षस कापू लागलेले. इंद्रजित मारला गेला. कुंभकर्ण काकांना मारलं गेलं. आपला राजा असणारा रावण सुद्धा या ठिकाणी मारला गेला. मग आता आपलं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी कुणी सुद्धा नाही. कोणी या ठिकाणी सगळ्या ह्या अंधकारामध्ये एकमेकाला धरायची, कवटाळून धरायची, थर या ठिकाणी कापायची अशी अवस्था त्या सभेमधल्या सगळ्या रावणाच्या सेनेची झालेली आहे. शोभला पावन दीपिकाते जाय विजून राक्षस होत कल्याण दशरथ निभाला. आता या ठिकाणी आहे जे आपल्या लंकेमध्ये कधीच असा अंधकार झालेला नव्हता. परंतु आताच कस काय एवढा अंधकार झाला? हा एक हनुमंत्र आहे या ठिकाणी वानर आलेला आहे. त्या वानरानं सगळा अंधकार केलेला आहे. आपला राजा रावण या ठिकाणी मारला गेलेला आहे. आणि तो जो दिवस असतो त्याला प्रकाश केला. परंतु तो सुद्धा या ठिकाणी मारला गेला. त्याच्यामुळं सगळ्या लंकेवर अंधार पडलेला आहे. अशी बसलेले त्या ठिकाणचे जे राक्षसगण होते ते एकमेकाला बोलू लागलेले आहे. राजा गणेश सूत्र सब माझी निघाले चोर नागविले तोर निशाचर पळो पाती. आता या ठिकाणी काय झालेलं आहे? त्या सभेमधली अवस्था झालेली. सगळं राज्यगण या ठिकाणी भंग पावला, नाश पावला सगळ्यांचा. मग काय करा आता इथं राहण्यामध्ये काही नाही, गरज नाही. चला आपला जीव आपण या ठिकाणावर वाचू म्हणून त्या ठिकाणावर काही जण निघालेले आहेत. का? सभेमध्ये कोणतरी चोर बसलेला आहे. आपल्याला सुद्धा या ठिकाणी मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण आता या ठिकाणी राहणे नाही. आपण आता आपला ऐकून जीव वाचून पुढे निघून जायचं. असं सभेमध्ये कलकार चालू झालेला आहे. कोणी निघे सग माझा बाहेरी त्याची पुढचे सुभत मारी अवघे दळाली अंधारी कोण मारे राक्षसा. आता ही रावणाची सभा भरलेली होती. सभा भरलेला असताना त्या ठिकाणी पूर्णपणे अंधकार केलेला होता. प्रत्येकाला मार द्यायला त्या ठिकाणी चालू केलेलं होतं. आणि महाराजच्या भेनं काही जण उठून पळू लागले बाहेर. जात असताना हनुमंतराय मेन बरोबर त्या ठिकाणी बसलेले होते. बसल्याबरोबर वाटलं अरे हा पळून चाललाय काय? थांब तुला बसतोच म्हणले. आता कसं काय ते बरोबर शब्दाला सांगितलंय. चल म्हणलं तुझं काम कर. तो किती गेल्या करत पळून चाललेला आहे. धर त्याला. शब्दाला जायचं, त्याला धरायचं, सभेमध्ये आणून दान करणं आदळायचं. सीता शोभली उद्भट राक्षसाले अति संकट बाहेरी जावं कुठे वाट मरण दुर्घट ओढवले. काय नाही म्हणजे आपल्या राजा रावणाला काय सुद्धा कळालं नाही. म्हणजे या ठिकाणी उगच ते नसता सीता या ठिकाणी आणून ठेवलेले. बरं आणली किती जण ते समजून काढले. त्यांचे बाबा देऊन टाका, त्यांना देऊन टाका. कोणाचं सुद्धा ऐकलं नाही या ठिकाणी. त्याच्यामुळं सीताचा राग आता या ठिकाणी अनावर झालेला आहे. आणि तिनं राग आपल्यामध्ये सोडलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या लंकेची होळी झाल्याशिवाय आता राहणार नाही. अंधारी रावणाचा मुकुट पुच्छागरी वडी मरकट तेने वागे दशकंठ मने मज शेवट पयाला. आता या ठिकाणी मात्र विघटित करून लागले. आता हनुमंतरायानं मनामध्ये विचार केला. बाद झाली चालत चिलर मला आता मेन बुडाला खात आपण घालू म्हणला. या ठिकाणी ज्या ठिकाणी राजा रावण ज्या सिंहासनावर बसलेला होता तिकडं शेपटाला सांगितलं चल पुढं पुढं, चल पुढं पुढं, चल पुढं पुढं. गेला आणि बरोबर रावणाचा मुकुट या ठिकाणी धरला. आणि असा मुकुट घ्यायचा म्हणल्याबरोबर रावणाला वाटलं आता आपलं सुद्धा काय खरं नाही. आपल्यावर सुद्धा विघ्न आता या ठिकाणी आलाय. आपलं सुद्धा मरण या ठिकाणी आलं. रावणाच्या उरी श्री हनुमान सुबत कोलवारी तेने त्यागाता बिनबबित लंकनाता. आता ह्याने केलं म्हणजे काय साधं केलं? नुसतं मुकुट धरला. मुकुट धरल्याबरोबर चालू केली. उठावं, पळून जावं किंवा या ठिकाणी बसायचं
व्हायचं न ग अशी अवस्था हा राजारावण करू लागल्यानंतर हनुमंतरायाने कान करणं एका हाताला छातीवर बुकी मारली. छातीवर बुकी मारल्याबरोबर रावण असा पाठीमागे कल्ला गेला. पाठीमागे कल्ल्याबरोबर महागुणी एक बुकी मारली. उरावर एक शिरावर एक उरावर एक शिरावर एक महागुण पुरून असा हनुमंतरायाने रक्ताचा रक्का या ठिकाणी राजारावणाला सुरू केला. ताकदवर आणणार ह्या ठिकाणी रावण असणार होता. हनुमंतरायाचं कुत्र बसू लागलं. पाठीमागून एक कुत्ता बसायचा पुढून एक कुत्ता बसायचा. भोवळ आल्यासारखी जरी या ठिकाणी राजारावला डोळ्याला अंधारी येऊ लागली. चक्कर आल्यासारखं या ठिकाणी राजारावणाला झालेला आहे. काय करू लागला रावण असा मार बसू लागला की या ठिकाणी डोळ्यापुढे सगळ्यात चांदण्या निर्माण झाल्या. आपण म्हणतो एखाद्याला तुझ्या काय लागल्यावर सगळ्यात चांदण्या दिसतात तुला. तसं हनुमंतरायाने या ठिकाणी राजारावणाची अवस्था केलेली. उरावर शिरावर मारू त्या ठिकाणी सगळ्या डोळ्यासोबत चांदण्या रावणाच्या दिसू लागलेल्या. त्या एक तर अंधार सगळा पडलेला. कशा बशा त्यांना आता जो घरचा असतो त्याला वाटा काही माहित असतात. तसा हा रावण त्या वाटाने पाहावं असा मनामध्ये विचार करू लागला. परंतु वाट काही केल्या गावाला गेले का डोळ्याला भोवळ आल्यासारखं जातो. चक्कर आल्यासारखं झालं होतं. कुणीकडे आपण जाऊ कुणीकडे नाही विचार हा राजारावण विसरलेला आहे. आता काय करावं काय नाही असा मनामध्ये विचार करू लागला. समोर तर कुणी दिसत नाही. अंगाला मार तर लागतोय. मुकुट बी ओढला जातोय. आपल्या ठिकाणी काही जण बाहेर पडून जातात तर त्यांना बी अडवलं जातंय. सभेमध्ये बी पूर्णपणे आणणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी अगदीच कोणतरी आलेला आहे असा राजारावचा मनामध्ये विचार करू लागला. हनुमान सांगत शिर तुवा चोरणी सीता सुंदर तुझे हनुमंतरायाने करून सांगितलं चोरा तुला राजारावला लावलेला आहे. तू चोर आहेस चोर आणि मी रामसेवक आहे. तुझा घात करण्यासाठी मी या ठिकाणी आलाय. तुला माझी माता सीता माता या ठिकाणी चोरून आणलेले. तू चोर आहेस आणि तुझी चोरी मी आता पकडलेले. तुझा घात केल्याशिवाय मी राहणार नाही. चोरा मी रामाचा सेवक तुला घात करण्यासाठी आलेलो आहे. रावणाची तस शिरे हनुमानाचे तिथं कागडे परिवारी श्रीरामचंद्र म्हणले बांधरे सोडणार. आता हनुमंतरायामध्ये काय साधा सुद्धा आता या ठिकाणी एका क्षणामध्ये किंवा एका मिनिटामध्ये 10 रावणाची तोंड या ठिकाणी हा हनुमंतराय एक आपल्या नकानं या ठिकाणी काढून टाकते. अशी अवस्था या ठिकाणी होती. परंतु या ठिकाणी काय केलं होतं प्रभू रामचंद्राने येताना सांगितलं होतं हे हनुमंता ज्याला मारायचं त्याला मार. फक्त रावण आणि इंद्रजित भगवानाला फक्त तो मारायचा नाही. का इंद्रजासाठी लक्ष्मणाचा अवतार आहे आणि रावणासाठी माझा आहे. बाकी ज्याला कुणाला काय मारायचंय काय तुम्हाला करायचंय ते कर. या ठिकाणी एकनाथ महाराजांनी मध्ये सांगितलं एका नकानं हनुमंतरायानं 10 रावणाची शिरं उडवून टाकली असती. परंतु आपल्या स्वामीच्या आज्ञे मारायचं नाही फक्त जायचं फजिती करायची शोध करायचा आणि मागे यायचं ही आज्ञा असल्यामुळं हनुमंतरायाने त्या ठिकाणी राजारावणाला मारलं नाही मात्र फजिती चालू आहे. या ठिकाणी या ब्रह्मपत्रासाठी सुभाष भोंगे वालगुड धाराशिव उस्मानाबादपासून धाराशिव असतो तसेच 111 रुपये देणे दिलेले आहेत. जीवनराजे इंगळे तुळजापूर याने पण 1100 रुपये म्हणजे 1100 रुपये त्या संकल्प मूर्ती ब्रह्मपत्राच्या भोजना म्हणजे प्रसादासाठी त्याने या ठिकाणी देणगी दिले. ते जे सदस्य असतील तसं आपण सूचक वाचक त्यांचे धन्यवाद मानतो. माझा पुरुषार्थ होईल ऐसे रघुनाथ हनुमंत या ठिकाणी सांगू लागले ग्रंथ करते आपल्याला हनुमंतरायाने काल राजारावणाला मारलं नाही तर येताना प्रभू रामचंद्राने सांगितलं होतं हे हनुमंता तू जर या ठिकाणी त्या रावणाला जर मारशील तर माझं जीवन म्हणजे जे हे अवताराचं कार्य आहे हे निष्फळ होऊन ठरवलं. या ठिकाणी
माझा अवतार रावणाला मारण्यासाठी या ठिकाणी आहे, म्हणून तो मारायचा नाही एवढं मात्र मला सांगितलेलं होतं, म्हणून मी त्याला सोडलेला आहे. नागावन राक्षसपंथी गांजोण अलंकापती सवेसी लावून ख्याती मग मारुती निघाला. सगळी नावे उकडीच्या सभेमध्ये सगळ्यांची फटफटी केलेली आहे. काही जणाला मारलं, काही जणांचा पाय मोडलं, काही जणांचा हात मोडलं, काही जणांची बोटं मोडली, काही जणांची मुडकी फुटली. अशी ही रावणाची सभासभे उद्ध्वंस करून टाकले हनुमंतरायाला. आणि हनुमंतराय मला आपलं इथलं कार्य झालं, चला निघा पुढं. हनुमंतराय कुठे निघालेले येतात? वानरे लाविताची हात रावण झाला मूर्छा भ्रांत कपी कानी चमकीला गोयार्थ लंकनात पदेने. आता या ठिकाणी हनुमंतरायाच्या हातानं या ठिकाणी त्याला मारल्यामुळं बेशुद्ध अवस्थेमध्ये रावण त्या ठिकाणी पडलेला आहे. हनुमंतरायानं ओळखलं आपलं कार्य इथं संपलेलं आहे. चला म्हणले आता आपण उठा, आपण आता नको इथं थांबायला, आपल्याला पुढं कार्य आहे, जायचंय. याच्यानं वाचक ज्ञान विषय मोहिते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. ऐसे वाचिता ब्रह्मालिखित लक्ष्मण गदगदा हसत वानरा मुरकुंडी वळत हास्य करी श्रीराम. असो गणेश गणपतीला वंदन करून विद्या सरस्वतीवर बसलेल्या साधू संतांना नमन करून प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात करू. हे असणारं ब्रह्मलिखित पत्र म्हणजे असणारा लक्ष्मण त्या ठिकाणी वाचत आहे. 18 पद्म 72 कोटी 20 असणारे 56 कोटी गोळांवर ही सगळी त्या ठिकाणी ऐकत आहेत. आणि मग हे असणारं पत्र वाचलेलं ऐकून लक्ष्मणाला सुद्धा हसू आलं व सगळ्या वानर मंडळीला हसू आलं. प्रभू रामचंद्र हसू लागलं. गांजोनी अलंकापती सभा नागविली कायराची ऐकता हनुमंताची कीर्ती श्री रघुपती सुखावे. मग एकट्या असणाऱ्या हनुमंताने जाऊन म्हणले असणाऱ्या लंकेमध्ये एवढा पराक्रम केला, सगळी राजा रामाची सभा नागविली आणि लंकेमध्ये राजा रामाची फटफटीती केली. हे असणारा म्हणले त्या ठिकाणी रामप्रभूंनी ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्राला सुद्धा आश्चर्य वाटू लागलं. सुखावला लक्ष्मण सुग्रीव सुखावे संपूर्ण सुखावले वानरगण गाडी अंगवन हनुमंता. मग त्या ठिकाणी जेवढी म्हणले हे असणारं ब्रह्मलिखित पत्र ऐकायला बसलेलं होतं, तिथं म्हणले असणाऱ्या लक्ष्मणाला बी अतिशय आनंद झाला, राजा सुग्रीवाला झाला, जांबवंताला झाला, सगळ्याला म्हणले हनुमंताचा पराक्रम ऐकून म्हणले आनंद झाला. गांजोनी सभेचा पुरुषार्थ रावणा करोनी हताहात आला अशोकावनांत हनुमंत महाबळी. मग हनुमंताने म्हणले असणाऱ्या राजा रावणाच्या सभेमध्ये जाऊन म्हणले असणाऱ्या राजा रावणाची म्हणले असणारी फजिती केली. त्याला असणारा म्हणले त्या ठिकाणी नाही ती म्हणले प्रकारचा त्रास दिला. एवढं म्हणले त्याची फजिती केली आणि पुन्हा म्हणले हनुमंत असणारा म्हणले अशोकवनाकडे आला. सीतेची करावया एकांत हनुमान रक्षी अतिगुप्त सीता विरहे विषयासक्त लंकानाथ तेथे आला. मग त्या ठिकाणी म्हणले आता हनुमंताला वाटलं अशोकवनाच्या ठिकाणी जावं आणि आपण म्हणले सीतामाईला म्हणले एकांताच्या ठिकाणी म्हणले असणाऱ्या म्हणले आपण कशासाठी आलोय कोण आहे असणाऱ्या सगळे म्हणले गुह्य त्या ठिकाणी असणाऱ्या सीतामाई बरोबर म्हणले मोठ्या गोष्टी मारायला एवढं म्हणले विचार केला. तेव्हा म्हणले त्या असणाऱ्या सीतेच्या विरहानं म्हणले असणारा संतप्त झालेला म्हणले राजा रावण तिथं आला. सीतेची सांगे स्वैरवन माझे करावे त्याच वरण तुझ मी महिषी करीन आन प्रमाण शिवसाक्षी. मग त्या ठिकाणी असणारा राजा रावण सीतेपाशी आला आणि असणाऱ्या सीतेला विनंती करू लागला, बोलू लागला म्हणजे हे सीते मला माझ्या बरोबर म्हणजे तू असणारं पाणी ग्रहण कर, मी तुला म्हणले हे असणाऱ्या लंकेची म्हणले असणारी पट्टराणी करीन असं म्हणले महादेवाची शपथ वाहून म्हणले तुला मी असणारं सांगतो असा राजा रावण बोलू लागला. श्रीराम वनवासी जीन राष्ट्रभ्रष्ट अतिदीन त्याचे सांडोनी आध्यान राजा रावण वरी सीते. मग असणाऱ्या सीतेला बोलू लागला हे सीते काय म्हणले ते असणाऱ्या रामापाशी म्हणले असणारा अतिशय म्हणले हीन दीन म्हणले असणारा वनवासी म्हणले असणारा म्हणले त्याच्यापाशी काय म्हणले असणारा धनदौलत आहे काय ऐश्वर्य आहे काय आहे म्हणले त्या असणाऱ्या रामाला म्हणले असणारे सोडून दे आणि मला असणारा वरून घ्यायचा असणारा राजा रावण बोलू लागला. सीते तुझव समूळ वेडी पाहे माझी प्रताप कपौडी देव जे कादे चित कोटी बांधव
आवडी पै माझे. मग असणाऱ्या राजा रावण सीतेला आपल्या असणाऱ्या स्वतःचा म्हणले त्या ठिकाणी असणारा पराक्रम सांगू लागला. ऐक म्हणले सीते, काय म्हणले त्या वनवासी म्हणले रामाच्या अंगामध्ये पराक्रम आहे म्हणले. माझा असणारा पराक्रम आहे, मी माझ्या असणाऱ्या ताकदीनं म्हणले असणाऱ्या 33 कोटी देवाला म्हणले असणाऱ्या बंदीखान्यात म्हणले असणाऱ्या माझ्या बांधवाडीत टाकलेला आहे. असा करणारा राजा रावण सीतेला बोलू लागला. इंद्रबारी चंद्र कहेरी वसंत सेजेचा फुलारी रावणा मारिल्या सीता सुंदरी सुरासुरी वंदीजे. मग त्या ठिकाणी म्हणले ही असणारं सगळं देव म्हणले माझ्या घरी म्हणले असणारं कामाला म्हणले कुणी असणारं झाडून काढतंय, कुणी पूजेला फळं आणून देते, अशी म्हणले निरनिराळी म्हणले काम त्या ठिकाणी देवाला लावले ती म्हणले. असं म्हणले स्वतःचा पराक्रम म्हणले सीतेला म्हणले राजा रावण सांगू लागला. मुख्य करोनी मंदोदरी ऐशी सहस्र माझ्या नारी त्या करीन तुझ्या किंकरी आज्ञाधारी सेवेसी. मग असणारं एवढंच नव्हे, माझी असणारी पट्टराणी म्हणले असणारी मंदोदरी आहे म्हणले, आणि तिच्या बरोबर 80,000 म्हणले असणाऱ्या माझ्या स्त्रिया त्या म्हणले तुझ्या असणाऱ्या दासी करीन, तुझ्या हाताखाली म्हणले त्याला असणारं कामाला लावीन, आणि तुला असणारी म्हणले ही असणारी माझी पट्टराणी म्हणून त्या ठिकाणी करीन. असं राजा रावण म्हणले असणाऱ्या सीतेला बोलू लागला. माझे करावया वरण तुझं मी होतो अनन्य शरण तुझे वंदितो मी चरण पाणी ग्रहण करी माझे. हे सीते, माझ्या बरोबर म्हणजे माझं असणारं म्हणजे पाणी ग्रहण करण्यासाठी मला भरण्यासाठी मी तुझ्या म्हणजे असणारं मी तुला शरण आलो, तुझ्या मी पाया पडतो म्हणजे असणारं सीते मला असणारं वरून घे अशी असणारी विनंती राजा रावण करू लागला. जो मी प्रतापी लंकानाथ सुर नरा काळा प्रतांत तुझा होतो शरणागत त्याची रघुनाथ भजे मज. मग त्या ठिकाणी असणारा रावण बोलू लागला. हे सीते, ज्या असणाऱ्या 33 कोटी देवाचा म्हणले मी काय म्हणले त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या देवाला म्हणले माझा असणारा दरारा म्हणले त्रैलोक्यात म्हणले माझे राजे सगळे देव म्हणले मला भीतीनं थरथर कापतात, आणि एवढा ऐश्वर्यवान असणारा राजा तुला म्हणले काटून येतोय, पाया पडतोय, शरणागत येतोय म्हणले मला वरून घे म्हणून. असा असणारा रावण सीतेला विनंती करत आहे. ऐकोनी रावणाचे वचन सीता बोले हास्य वदन जळ तुझे हे महिमान काय वदन लंकेशा. एवढा जवळ म्हणजे असणाऱ्या सीतेला राजा रावण बोलला. शांत मनानं सीताबाईने राजा रावणाचं सगळं म्हणले त्या ठिकाणी बोलणं ऐकून घेतलं, आणि पुन्हा राजा रावणाला उत्तर देऊ लागले. म्हणले जळ जळ म्हणजे तुझं ही काळ तोंड म्हणले जळ जळ म्हणजे तुझं या ऐश्वर्य महिमान म्हणले सोन्याची लंका सगळी म्हणजे त्या ठिकाणी जळून जाऊ दे असं असणाऱ्या सीताबाईनं उत्तर दिलं. स्वयंवरी वाहता हर कोंदंड तुझे झाले काळे तोंड श्रीरामे केले तू खंड व्रथा बळवंड जल्पसी. मग असणारी सीताबाई बी काही कमी नव्हती, राजा रावणाला उत्तर देऊ लागली. ऐक म्हणले राजा रावणा, ज्या वेळेस माझ्या वडिलांनी म्हणे जनक राजानं म्हणजे माझं असणारं पाणी ग्रहण मानलं होतं, त्यावेळेस म्हणजे असणाऱ्या पणाला म्हणजे असणारा म्हणजे त्या ठिकाणी शिवधनुष्य म्हणजे त्या ठिकाणी ठेवलेलं होतं, आणि तेच असणारं धनुष्य म्हणजे तू उचलायला गेला तेव्हा म्हणजे असणारं ते धनुष्य घेऊन छातीवर म्हणजे काळ तोंड करून पडला. तेच धनुष्य म्हणजे माझ्या रामाला उचललं, त्याचं म्हणजे असणारे 2 तुकडे केलं. ऐक म्हणजे माझ्या रामाची थोडी. बाळपणी बिंदोनी बाण घेतला ताटकेचा प्राण सुबाहू मारून या जाण केला संपूर्ण गुरुयाग. ज्या असणाऱ्या विश्वामित्राला म्हणले जे रक्षक म्हणले असणाऱ्या विश्वामित्राचा यज्ञ म्हणले त्या ठिकाणी पुरा होऊन देत नव्हती, त्यात असणाऱ्या म्हणजे सुगाऊ नावाच्या राक्षसाचा ताटिकेचा म्हणजे बाळपणीच म्हणजे माझ्या रामानं म्हणजे असणारा अंत केलाय. अशा असणारी म्हणजे रामाची ख्याती बी म्हणजे सीताबाई रावणाला सांगू लागली. शूर्पणखा विटंबून 14 सहस्र राक्षस गण मारिले त्रिशिर खरदूषण दिदले जनस्थान द्विजांसी. मग एवढंच नव्हे, तुमची असणारी बहीण म्हणजे असणारी ताटिकानाची म्हणजे असणारी राक्षसी म्हणले तिचा बी म्हणजे असणारा अंत म्हणजे माझ्या असणाऱ्या रामाने केला. एवढंच नव्हे, तुमचा असणारा बहुखर दूषण त्रिशरा त्यांचं 14,000 सैन्य म्हणजे माझ्या एकट्याच रामानं म्हणजे असणारं म्हणजे संपिलं, आणि ते म्हणजे जलस्थान बांधणारा म्हणजे असणारं दान दिलं. ऐक रावणा म्हणजे माझ्या रामाचा पराक्रम. नाही रघुनाथा सारथी श्रीराम एकला पदाती तेने एवढी केली ख्याती तुझी अपकीर्ती तू ऐके. मग असणारी रामाला बोलू लागली सीता. ऐक म्हणजे असणाऱ्या रामा,
दिवसात त्रिशराचा टीका सगळ्याचा अंत केला. रामाला कुठला बसायला रथ नव्हता, सारथी नव्हता. असणारा पायी असणाऱ्या रामानं माझ्या एवढा पराक्रम केला. ऐक रावणा म्हणले अजून काय तुझी थोडे म्हणजे तुला किती अपमान झाला. सहित भवानी त्रिपुरारी आंदोळीला कैलासगिरी तो श्रीराम भय करी झालासी भिकारी संन्यासी. मग एवढा तुझ्या अंगामध्ये पराक्रम म्हणले तू असणारा गर्वाने सांगतो की मी असणाऱ्या महादेव पार्वती सहित म्हणले तो असणारा म्हणले पर्वत म्हणले त्या ठिकाणी गदा गदा हरिनामन सांगतो. पण म्हणले त्या रामाच्या भेन म्हणले असणारा तो त्या ठिकाणी आला म्हणले माझ्या असणाऱ्या दारात भिकाऱ्याचं सोन घेतलं म्हणले वर्ग माय भिक्षा म्हणून म्हणजे भिकारी झाला का झोळी अडकिवली अशी असणारी सीतामाई त्या ठिकाणी बोलू लागली. कपटी होऊनी संन्यासी शेखी परदारा चोरीसी नाही पुरुषार्थ तुझा पासी व्रथा जल्पसी वाढीव. मग असणारा तो म्हणजे असणारा माझा हरण करताना म्हणजे कपटानं म्हणजे त्या ठिकाणी असणारा गोसाव्याचा वेश धारण केला. कपटी रूपानं म्हणजे माझ्या दारात आला भिक्षा वाढ मानला आणि कपटानं म्हणजे मला चोरून आणलं. तुझ्या अंगामध्ये कसलाच रावणा त्या ठिकाणी पुरुषार्थ नाही अशी सीताबाई खर्चावून राजा रावणाला उत्तर देऊ लागली. श्रीराम परब्रह्मा पुतळा रावणा तू काळा ढोंब कावळा सीतामानी त्याचे विटाळा कल्पांत काळी स्पर्शेना. मग असणारी सीताबाई राजा रावण समोर त्याला असणारा बोलू लागली. हा असणारा प्रभू रामचंद्र म्हणले माझा परब्रह्म असणारा प्रभू रामचंद्र सावळा म्हणजे माझा असणारा पती मालक आहे. आणि राजा रावणा तू म्हणजे असणारा काळा डोमकावळा म्हणले त्या ठिकाणी या काळ्या डोमकावळ्याचा माझ्या अंगाला म्हणजे असणारा स्पर्श सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी होऊ देणार नाही. जर स्पर्श झाला तर त्याचा म्हणजे असणारा विटाळ होईल असं म्हणले त्या ठिकाणी असणारी सीतामाई बोलू लागली. चोरीदा श्रीराम नायिका निंद झाला सीती लोका रावणा तू तव शुकर मुखा तुझ मी देखा नातळे. मग असणारी सीताबाई बोलू लागली. ज्या वेळेस म्हणजे तू असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या असुरीची म्हणजे असणाऱ्या पत्नीची चोरी केली तेव्हाच म्हणजे तू असणारा भिकारी झालाच म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या जगात म्हणजे तुझी असणारी अपकीर्ती झाली. एवढी कीर्तीचं भांडार होतं 33 कोटी देवाला म्हणजे बंद करण्यात टाकलेलं ते सगळं म्हणजे तुझं त्या ठिकाणी असणारी अपकीर्ती झाली अशी असणारी सीतामाई बोलू लागली. वायसाचा पाठी कर जेवी नवेची चंद्र चकोर तेवी सांडुनी श्रीरामचंद्र दशवत्न स्पर्शेना. मग असणारी सीता म्हणले त्या ठिकाणी असणारी बोलू लागली. जसं म्हणले त्या ठिकाणी असणारा म्हणले चंद्रामृत म्हणले असणारा प्राशन करण्यासाठी चकोर पक्षी म्हणले असणारा त्याच्याशिवाय कशाला स्पर्श करीत नाही तसं म्हणले या असणाऱ्या प्रभू रामचंद्राशिवाय म्हणले मी कुणाला त्या ठिकाणी वरून घेणार नाही हे असणाऱ्या रावणाला म्हणले असणारी सीता बोलू लागली. लक्ष्मणाची या मर्यादा रेखा तू ते नभू नल्ल घवेची दशमुखा श्वान शुकर काळ मुखा तुझ मी देखा स्पर्शेना. म्हणले रावणा म्हणले काय तुझ्या अंगामध्ये पराक्रम मोठी म्हणले थोडी सांगू लागला. माझ्या असणाऱ्या गिऱ्यानं म्हणजे लक्ष्मणानं म्हणजे लक्ष्मण रेषा वळलेली सुद्धा म्हणजे तुझ्याच्यानं म्हणजे असणारं ओलांड्याची ताकद तुझ्यामध्ये नव्हती म्हणजे डोमकावल्यासारखा या ठिकाणी म्हणजे मला काय येऊन पराक्रम सांगू लागला. कदापि म्हणजे मी तुला असणारा वरून घेणार नाही. साधू सज्जन सौम्य संत कदा विष्टेशी न लावी हात तेवी तू पवित्र लांघानाथ तुझ मी निश्चित स्पर्शेना. मग असणारी त्या ठिकाणी असणारी सीता बोलू लागली म्हणजे असणारा साधू संत अपवित्र असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या भिक्षेला म्हणजे कधी त्या ठिकाणी असणारा हात लावित नाही तसं म्हणजे तू असणारा अपवित्र म्हणजे असणारा डोंकावळा म्हणजे तुला कधीच म्हणजे स्पर्श तुला करणार नाही आणि होऊ देणार नाही. ऐकोनी सीतेचे वचन वर्मी खोचला दशानन जिव्हा सांडारे छेदून नित्य वचन दिसत आहे. मग असं जेव्हा असणाऱ्या सीतामाईने खर्च होऊन म्हणजे राजा रावणाला उत्तर दिला तेव्हा राजा रावणाला एखाद्या म्हणजे आपल्याला शब्दरूपी बाण म्हणजे काळजाला धरून फडकावं तसं म्हणजे राजा रावणाला म्हणजे सीतेचं शब्दरूपी बाण काळजाला लागलं. पण आपल्याला स्वतः नाही दुसऱ्याला त्या ठिकाणी आपल्याला सांगू लागला म्हणजे उठा म्हणजे ही लई बोलायला लागली म्हणजे धराईची जीभ म्हणजे त्या ठिकाणी असणारी छेदून काढा. बळेची श्रीमंत भोगिता कोण निवारील आता केवी राखवेल रघुनाथा सती पतिव्रता पाहू कैसी.